गांधी मैदानाच्या विकास कामात अडथळे आणण्याचा डाव काही समाजकंटकांकडून सुरू असून तो शिवसेना उधळून लावेल असा इशारा शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण यांनी दिलाय। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात 4 कोटी 80 लाख निधी मिळाल्यानंतर आता उर्वरित कामासाठी 2 कोटी 50 लाख निधी नगरविकास विभागाकडून मंजूर झालाय। मैदानातील पावसाचे पाणी व ड्रेनेज निचऱ्यासाठी मोठ्या आरसीसी चॅनलचे काम सुरू असून त्यातील 380 मीटर काम पूर्ण झाले आहे। उर्वरित 450 मीटरसाठी मंजूर निधीच्या सहाय्याने काम लवकरच पूर्ण होईल। दरम्यान काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक ड्रेनेज लाईन बंद करून मैदानाची हानी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं असून या संदर्भात महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। चव्हाण म्हणाले, गांधी मैदान ही कोल्हापूरकरांची अस्मिता आहे। कामात खो घालणाऱ्या स्टंटबाज टोळीला जनता आगामी निवडणुकीत उत्तर देईल असंही ते म्हणाले आहेत। मध्ये देखील आम्ही सांगितलं होतं, ह्याच्याकरता फौजदारी गुन्हा देखील कोल्हापूर महानगरपालिकेने स्वतः तिथं दाखल केलेला आहे। त्याच्यावर काय झालं, फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यावर पोलीस प्रशासनानं कुठली ॲक्शन घेतली हे देखील आपण पोलीस प्रशासनाला आपल्या बांधवांनी विचारावं अशी माझी आपल्याला सगळ्या चॅनलला विनंती आहे। कारण का ज्या टायमाला आम्ही महानगरपालिकेच्या लोकांनी इथं ज्या पाणी तटलेलं असताना त्यावेळी जे तिथं काही गोष्टी दिसून आल्या, काही गाद्या दिसून आल्या, काही बारड्या दिसून आल्या, काही सिमेंटची पोती दिसून आलीत। हे कशामुळे दिसलं आम्ही म्हणत नाही, प्रशासकीय अधिकारी बोलतात। प्रशासकीय अधिकारी देखील घुमजाव करतात। आमच्याबरोबर वेगळं बोलायचं, तिथं वेगळं बोलायचं। माझं एकच म्हणणं आहे, प्रशासकीय अधिकारी तुम्ही समाजाचे नोकर आहात। समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य जे काय गोष्टी असतात त्या समोर आल्या पाहिजेत। आम्ही बोलतो ते तुम्ही सांगताय म्हणून आम्ही तुमच्या चॅनलच्या पुढ्यात बोलतो। आम्हाला काय माहीत नाही की तिथं काय दिसून आलं। ज्यावेळी ज्या अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलं की पोती दिसून आलीत, गाद्या दिसून आल्या, बारड्या दिसून आल्या, तेच आम्ही तुमच्यासमोर मांडलं। नाही तर आम्हाला काय माहीत असणार आहे की तिथं काय दिसून आलं? कारण का त्या ठिकाणी जे काम करणारे जे कर्मचारी लोक आहेत तेच तिथं खाली उतरून काम करतात। JCB ज्यावेळी त्यावेळी घातला त्या JCBच्या बकेटमधनं बारडी बाहेर आली, तेच आम्हाला तिने सांगितलं। त्यावेळी आम्ही ते तुमच्या पुढ्यात मांडलं। ह्याच्या पलीकडे काय नाही। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।